जिल्ह्यातले काही महत्त्वाचे प्रश्न विशेषतः आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शहरं वाढत चाललेली आहेत आणि कचऱ्याच्या समस्या पण वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळं त्या कचरा मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातनं इंदूर शहर हे देशात सातत्याने पहिले येत आहे. तिथला सेटअप अतिशय चांगला बसलेला आहे आणि ते काम ज्या लोकांनी केलं, ज्या एजन्सीनी केलं, त्या सगळ्यांना जरा बोलून आपण आपल्या पुणे जिल्ह्यातले समजा चाकण नगरपालिका आहे, त्या भागामध्ये खूप नागरीकरण वाढलं आहे. लोणावळ्यामध्ये लोकसंख्या जरी कमी असले तरी लोणावळ्यामध्ये शुक्रवार, शनिवार, रविवारी येणारा नागरिकांचा वर्ग खूप मोठा आहे. त्याच्यावर तिथं कचरा, ओला, सुका हे ज्या समस्या आहे. बारामती एक जिल्ह्यातलं महत्त्वाचं शहर आहे, तालुका आहे, तिथं एक आहे. अशा पहिल्यांदा आम्ही बारामती, लोणावळा आणि चाकण हे शहरं घेतोय आणि त्या शहरामध्ये हे नवीन मॅनेजमेंटनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय. त्याला आम्हाला यश आलं तर मग हा कन्सेप्ट हळूहळू आपल्या जिल्ह्यातल्या इतर पण मोठ्या मोठ्या शहरात राबवता येईल आणि महाराष्ट्राला पण एक त्याचं उदाहरण होईल. पण अर्थात हे सगळं सक्सेस झाल्यानंतर आणि त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पण ते पण स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घालायचं ठरवलेलं आहे. म्हणून आजची ती त्याबद्दलची महत्त्वाची मीटिंग आज मी लावलेली होती आणि त्याला जोडून शहरामध्ये काही माडाच्या सोसायट्या आहेत, त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटच्या करता काही प्रपोजल आलेली आहेत. पण त्याच्यात कॉर्पोरेशन, माडा म्हणजे PMC, माडा आणि तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी ह्या सगळ्यांनाच इन्व्हॉल्व केल्याशिवाय ते प्रोजेक्ट पुढं जात नाही. काही काही ठिकाणी भाडाच्या सोसायट्यामधली घरं इतकी दयनीय झालेली आहेत की कधी काही तिथं घडेल सांगता येत नाही. त्याच्याहीबद्दल त्याच्यात आम्हाला म्हाडाची मदत लागणार आहे, त्याच्यात आम्हाला PMCची मदत लागल्या, लोकप्रतिनिधींची मदत लागणार आहे. तर हे सगळे प्रोजेक्ट पुढे जायला मदत होणार आहे. दुसरं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की UCIची मीटिंग ह्याच्यामध्ये रवांडा म्हणून आहे तिथं झाली आणि तिथं पुणे सायकल स्पर्धा यास मान्यता मिळालेली आहे. त्या UCIच्या मीटिंगमध्ये ह्या स्पर्धेला मान्यता मिळणं गरजेचं होतं. आता आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा असेल म्हणजे पुण्याची आणि सोबत ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धा देखील त्याच्यामध्ये असेल. स्टेज 2 अशी देशाची प्रथम स्पर्धा ही असणार आहे आणि त्यामुळं निश्चितपणे पुण्याचा लौकिक हा जगभरामध्ये पोचणार आहे आणि त्याच्यातनं पुण्याच्या परिसरामध्ये पर्यटन वाढायला पण मदत होईल. पुण्याचा ग्रामीण भाग पण ह्या निमित्तानं सगळ्यांना पाहता येईल. तो रूट पण आपण फायनल केलेला आहे. मागं तुम्हाला त्याबद्दलचं सांगितलेलं होतं. परंतु हे मात्र गरजेचं होतं. UCIची मीटिंग ही रवांडामध्ये झाली, तिथं आपल्याला मान्यता पुण्याच्या सायकल स्पर्धेला मिळणं अत्यंत गरजेचं होतं. ती आता मिळालेली असल्यामुळं आपल्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य व्हायला मदत झाली.